ओम नमः सिद्धेभ्यः ओम नमः सिद्धेभ्यः नमो अरिहन्तां नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोकेश्वरसाधुनं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणि मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं नमः समयसाराय स्वानुभूयास्तकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरक्षिते अनन्तधर्मणस्तत्त्वं पश्यन्ति प्रत्यगात्मनः अनेकान्तमयी मूर्तिर्नित्यमेव प्रकाशतां वन्दितु सर्वसिद्धे ध्रुवमचलमनोहं यदिं भक्ते मोक्षामि समयपाहुः नमो सुदकेलनीमहिनम्। समय साथ कर्मागम कुंद आचार्य विरचित याची आत्मख्याती टीका अमृतचंद्राचार्यांनी लिहिलेली आहे। त्यामध्ये या अष्टामिका पर्वाच्या निमित्तानं थोडक्यात आपणाला परिशिष्टमध्ये दिलेल्या 47 शक्तींचं वर्णन जे आहे तो आपण पाहू लागलेला आहोत। जीवत्व शक्ती यद्यपि आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे, त्या अनंत शक्तींना वचनाद्वारे सांगणं शक्य नाही आहे। ज्ञानाद्वारा जाणणं शक्य आहे, ज्ञान जाणतो, परंतु वचनाद्वारा सांगणं शक्य नाही आहे। म्हणून काही अशा महत्त्वपूर्ण शक्ती 47 शक्ती दिलेल्या आहेत। त्या 47 शक्तीमध्ये अनंत शक्तींचं रूप गर्भित आहे असं समजून आपण या ठिकाणी एक एक शक्तीचं आपल्याला वर्णन पाहायचं आहे। समयसारवर अनेक विद्वानांनी या ठिकाणी प्रवचने केलेली आहेत। गुरुदेवश्रीच्या निमित्ताने समयसारचा विस्तार आणि समयसारचा मर्म आपल्या समोर आला आणि मग त्यानंतर डॉक्टर भारील सारख्या विद्वानांनी समयसार अनुशीलन लिहून आणखीन आपणाला त्या ठिकाणी सुगम स्पष्ट केलेला आहे। अशा अनंत उपकारांनी युक्त असलेला हा समयसार अनेक ज्ञानी लोक, अनेक सम्यक दृष्टी लोकांचे उपकार त्यांच्या वाणीतून, त्यांच्या लेखणीतून आपल्या समोर आलेला आहे आणि आपणाला अतिशय सोपं करून सांगितलेलं आहे। तर याच्यावर जी गुरुदेवश्रींची प्रवचन झालेली आहे त्यामध्ये प्रवचन रत्नाकर भाग 11 समयसार संपूर्ण परिशिष्ट म्हणून
हे पुस्तक छापलेलं आहे. आपण या ग्रंथाचा आपण घरी किंवा कुठे असाल त्याचा आस्वाद घेऊ शकताय वाचन रूपाने. त्यातल्या प्रवचनाच्या माध्यमातून त्यातले जे महत्त्वपूर्ण अंश आहेत त्याच्यावर आपण पाहायचं आहे. पहिली शक्ती जीवत्व शक्ती. आत्मद्रव्य हेतु भूत चैतन्य मात्र भाव धारण लक्षणा जीवत्व शक्ती ही. संस्कृतमध्ये शक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळं त्याचं जे विशेषण अगोदर बनवलेलं आहे सगळं विशेषण आहे. आत्मद्रव्य हेतु भूत चैतन्य मात्र भाव धारण लक्षणा. लक्षणा दिलंय आधी. लक्षण हा शब्द विशेषण आहे, तो पुल्लिंगी स्त्रीलिंगी तिन्ही लिंगामध्ये चालतो, पण शक्ती शब्द स्त्रीलिंगी असल्यामुळे लक्षणा असं केलेलं आहे. तर आत्मद्रव्य के कारण भूत ऐसे चैतन्य मात्र भाव का धारण जिसका स्वरूप है ऐसी जीवत्व शक्ती. याचा अर्थ आहे, याचा सगळं विस्तार पाहायचा आहे. म्हणजे आत्मद्रव्याला कारणभूत चैतन्य मात्र भाव का धारण, म्हणजे चैतन्य मात्र भावाचं जे धारण आहे, धारण केलेलं आहे आणि असं ज्याचं लक्षण आहे, ज्याचं स्वरूप आहे, त्याला या ठिकाणी जीवत्व शक्ती म्हटलेलं आहे. तर देखो आचार्य कहते हैं कि अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत आनंद, अनंत वीर, रूप भाव प्राण धारण करना जिसका लक्षण है, स्वरूप है, वह जीवत्व शक्ती. आत्मा कसा जगतो? चैतन्य प्राणाने जगतो. आपण ज्यावेळी शास्त्राचा अभ्यास करतो, द्रव्य संग्रहादी पाहतो, त्यामध्ये जीवाचे प्राण किती आहे असं ज्यावेळी विचारल्यानंतर मग व्यवहार नयाने त्यामध्ये 10 प्राण सांगितले जातात. जर सौदी पंचेंद्रिय पर्याप्त असेल तर, नाहीतर एकेंद्रिय जीवाला 4च प्राण असतात. सौनी पंचेंद्रियच्या अपेक्षा 10 प्राण आहेत. 10 प्राणाने जगतो, जगत होता, जगेल अशा प्रकारे तिक्काले चदुपाना इंद्रिय बल माव आन पानोय व्यवहारो सो जीवो निश्चय नैदो दुचेदना जस. द्रव्य संग्रहामध्ये आलेला आहे. तिक्काले चदुपाना कमीत कमी 4 प्राण. 3 काळामध्ये कमीत कमी 4 प्राण, जास्तीत जास्त 10 प्राणाने जगतो, जगेल. तो व्यवहार नयाने 5 इंद्रिय, 3 बल, आयु, श्वासोच्छ्वास, हे 10 प्राण. हे 10 प्राण, हे सगळे 10 प्राण शरीराशी निगडीत आहेत, कर्माशी निगडीत आहेत. हे वास्तविक जीवाचे प्राण नाही आहेत. जीवाचे वास्तविक प्राण कोणते आहेत? तर ज्ञान, दर्शन, सुख, सत्ता, वीर्य, हे जे काय आत्म्यामधले असलेले अनंत गुण आहेत, या चैतन्य प्राणाने तो जगणारा जीव आहे. म्हणजे ज्ञान, दर्शन, सत्ता, सुख, वीर्य आदी आदी आदीमध्ये घ्यायचे. अशा चैतन्य प्राण आहे. हे जीवाचे हे भाव प्राण आहे. प्राणाचे 2 भेद केले जातात, द्रव्य प्राण आणि भाव प्राण. हे 10 प्राण जे आहेत किंवा कमीत कमी 4 प्राण आहेत, याला द्रव्य प्राण म्हणतात. आणि ज्ञान, सुख, सत्ता, वीर्य हे जीवाचे जे चैतन्य प्राण आहेत त्याला भाव प्राण म्हणतात. आणि भाव प्राणामध्ये सुद्धा 2 भेद केले जातात, अशुद्ध भाव प्राण आणि शुद्ध भाव प्राण. अशुद्ध भाव प्राण का आहे? तर जे 5 इंद्रिय, 3 बल, आयु, श्वासोच्छ्वास हे जे काही द्रव्य प्राण आहेत, तर ते द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय. तर द्रव्येंद्रिय आणि भावेंद्रिय, तर भावेंद्रियच्या माध्यमातून जगतो तो अशुद्ध भाव प्राण.
द्रव्येंद्रियाच्या माध्यमातून जगतो तो अशुद्ध द्रव्य प्राण, आणि सुख, चैतन्य, ज्ञान, सत्ता, वीर्य हे जे काही जीवाचे वास्तविक प्राण आहेत त्या चैतन्य प्राणानं जीव जगतो. आणि तोच खरा चैतन्य प्राण आहे. तो चैतन्य प्राण जेथे असेल त्याच्यासोबत त्या इंद्रियावर आरोप करून सांगितलं जातं हे प्राण आहे. इंद्रियाला प्राण का म्हणतात? कारण त्या इंद्रियामध्ये राहणारा जीव आहे. जीव चैतन्य प्राणानं जगतो, म्हणून त्या चैतन्य प्राणासोबत तो राहतो. त्याच्यावर आरोप करून त्याला सांगितलं जातं की हा प्राण आहे. वास्तविक इंद्रिय बल, आयु, श्वासोच्छ्वास हे कर्माच्या उदयानं मिळालेली जीवाची अवस्था आहे, आणि ती नष्ट होणारी आहे, उद्गल आहे, कर्माचा संयोग आहे. जोपर्यंत त्याचा संयोग आहे तोपर्यंत राहणार. जेव्हा त्याचा वियोगाची वेळ येईल तेव्हा ते जाणार. समजलं का नाही? म्हणून डॉक्टरला विचारल्यानंतर, आजारी पडल्यानंतर डॉक्टर लगेच नाडी चेक करतात, हार्ट चेक करतात, सगळं चेक. जिवंत आहे की नाही कसं बघतात? आता थोडी सत्ता त्यांना चैतन्य प्राण दिसणार आहे. काय ते नाडी बघणार, हार्ट बघणार, ठोके बघणार, हे जिवंत आहेत की नाही बघणार. हे बाह्य प्राण आहेत, हे द्रव्य प्राण आहेत. तर त्यात निमित्त नैमित्तिक संबंध असा आहे, जोपर्यंत चैतन्य प्राण या शरीरामध्ये आहे तोपर्यंत त्याची सगळी शरीराची फंक्शन चालतात, आणि चैतन्य प्राण निघून गेल्यानंतर शरीराचे फंक्शन, 10 प्राणाचे फंक्शन बंद पडतात. निमित्त नैमित्तिक संबंध आहे, त्यामध्ये काही कर्ता कर्म संबंध नाही आहे, म्हणून त्यामुळे ओळखलं जातं. तर हा चैतन्य प्राणाने जगणारा हा जीव आहे. आणि म्हणजे जीवत्व शक्ती आली कुठून? आचार्यांनी कुठून काढली जीवत्व शक्ती? तर जीवो चरित दंसन नान ठिदो ऐसा समयसार गाता दो मी कहा है. दुसरी गाथा आहे ना समयसारची गाथा, जीवो चरित दंसन नान, आहे की नाही? तर त्यामध्ये जीवो जो शब्द आलेला आहे तो जीवो शब्द, त्यातून आचार्यांनी जीवत्व शक्ती काढलेली आहे. पहले आचार्य देव ने अनंत गुणों से अभेद एक ज्ञान मात्र आत्मा का लक्ष्य कराया है. अनंत गुणों के माध्यम से एक ज्ञान मात्र भगवान आत्मा है, ऐसा लक्ष्य कराया है, ऐसे दिखाया है. और उस अभेद आत्मा के लक्ष्य पूर्वक, अभेद आत्माच्या लक्ष्य पूर्वक अनंत शक्तियों की पहचान कराई. सगळे अनंत गुण सांगता येत नाही. सगळ्या अनंत गुणांमध्ये काही गुणांचं वर्णन, काही शक्तींचं वर्णन यामध्ये आलेलं आहे. तर ते जितक्या शक्तींचं वर्णन सांगितलं जातं त्याच्यासोबत अनंत शक्ती त्याच्यासोबत आहे, असा अभेद आत्मा आहे, असे अभेद वस्तू आहे. आणि ती अभेद वस्तू, अभेद आत्मा तो मी आहे, त्या अनंत शक्तीनं जगणारा मी आहे, ती अनंत शक्ती माझी आहे. अशा प्रकारे भेद के माध्यम से अभेद का लक्ष्य कराया, भेद के माध्यम से अभेद का लक्ष्य कराया है. एक अखंड वस्तू मध्ये भेद पाडता येतं का? कल्पनेनं भेद पाडता येतं. वास्तविक एक अभेद आत्मा भेदरूप होत नाहीये, पण अज्ञानी जीवाला समजावण्यासाठी भेद पाडून कथन केलं जातं, आणि भेदच्या माध्यमातून अभेद आत्मा समजावला जातो. म्हणून भेद के माध्यम से अभेद आत्मा की पहचान कराई है. आणि केव्हाही आपण एका गोष्टीच्या माध्यमातून आपण अनंत गोष्टींचं त्या ठिकाणी अनुमान करतो. समजा भारत देश आहे, तर भारत देशाची महिमा कशी सांगणार तुम्ही? एक भारत अखंड देश आहे. तर भारत देशामध्ये काय काय आहे? भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक जिल्हे आहेत, अनेक तालुके आहेत, अनेक गाव आहेत, अनेक भाषा आहेत, अनेक संस्कृती त्यामध्ये आहे. वेगवेगळे असे विविधता आहे ना, विविधता आहे. कर्नाटक म्हणलं तर कन्नड भाषा आहे, तिथला पेहराव वेगळा आहे, खानपान वेगळा आहे, अशी विविधता आहे. भारत एक आहे, पण भारत देशामध्ये राहणारे अनेक लोक, अनेक भाषा आणि अनेक प्रकारची संस्कृती, अशी विविधता आहे. पण त्या विविधतेच्या माध्यमातून एक भारत देशाची अखंडता त्यामध्ये आपल्याला लक्षात येते. हा कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात
हे अखंड भारत देशाला दर्शवतात. भारत देश, मी भारतीय आहे, भले मी कर्नाटकचा आहे, भले मी महाराष्ट्राचा आहे, भले मी गुजरातचा आहे, भले मी मराठी आहे, भले मी कन्नड आहे, पण मी एक, ज्यावेळी एक असा शब्द येतो त्यावेळी मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे. म्हणजे मी भारत, प्रत्येक प्रांतातले जीव मी भारतीय आहे, भारत माझा देश आहे, भारत माझा अखंड देश आहे, भारत एक आहे, आम्ही सर्वजण एक आहोत. तर त्या एकतेमध्ये, त्या एकमध्ये जी पॉवर आहे ना, ती पॉवर त्या अनेकाच्या विविधतेच्या माध्यमातून लक्षात येते. म्हणजे अनेकता सुद्धा एकताचीच प्रसिद्धी करतात असं आहे. त्या विविधतेच्या माध्यमातून एकतेची प्रसिद्धता आहे. अशी ज्यावेळी लक्षात येतं, तसं आत्म्यामध्ये अनंत गुण आहेत. तर एक एक गुणाचं वर्णन सांगत असताना त्या एक एक गुणाचं वर्णन करून असा अभेद अखंड आत्मा मी आहे, असा अखंड आत्मा एक अविनाशी एक आत्मा आहे, आणि तो आत्मा मी आहे असा त्या एक मध्ये अनंत गर्भित आहे. लक्षात घ्या, कारण एक मध्ये अनंतची शक्ती लक्षात आल्याशिवाय एकची महिमा लक्षात येत नाही. मी एकटाच आहे, मी एकच आहे, पण एक खाली नाही आहे. तो समजलं का नाही? अनंत गुणानं भरलेला आहे, भरितावस्थ आहे. देशेनाचार्याच्या टीकेमध्ये हा शब्द येतो, आत्मा भरितावस्थ है. भरितावस्थ म्हणजे काय? प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक पर्याय, प्रत्येक गुण, आत्म्याच्या द्रव्य, क्षेत्र, काल सगळ्यामध्ये चैतन्य तत्व भरलेलं आहे, अनंत. आणि त्या चैतन्य तत्वामध्ये अनंत गुण, अनंत शक्ती समाविष्ट आहे. म्हणून इथं सांगायला आले, उस अभेद आत्मा के लक्ष्य पूर्वक एक इन शक्तियों के माध्यम से एक आत्मा की पहचान कराई है. आता प्रश्न केलेला आहे पहा, यहां चैतन्य मात्र को आत्मद्रव्य का कारण क्यों कहा? आत्म्याला चैतन्य मात्र असं का म्हणाला? ज्ञान मात्र, चैतन्य मात्र, मात्र शब्द का? म्हणजे मात्र शब्द म्हणल्यानंतर थोडी शंका निर्माण होते आपल्याला की चैतन्य मात्र, ज्ञान मात्र म्हणजे आत्म्यामध्ये ज्ञानच आहे का, फक्त चैतन्यच आहे का? तर या ठिकाणी चैतन्य मात्र भाव को आत्मद्रव्य का कारण क्यों कहा? उत्तर, क्योंकि चैतन्य भाव द्वारा आत्मा की सिद्धि होती है. आत्मा की सिद्धि कशामुळे होते? चैतन्य मात्र, चैतन्य भाव के द्वारा आत्मा की सिद्धि होती है. ज्ञान के माध्यम से आत्मा की प्रसिद्धि होती है और चैतन्य भाव के माध्यम से आत्मा की सिद्धि होती है. ना ज्यावेळी लक्षण आणि लक्ष असं ज्यावेळी प्रकरण असेल, लक्षण आणि लक्ष, तिथं ज्ञानाला मुख्य केलं जातं. आणि ज्यावेळी आत्म्याची मुख्यता केली जाईल, एक आत्मा आपला, तर त्यावेळी चैतन्य भावाला मुख्य केलं जाईल. कारण चैतन्य भावामध्ये ज्ञान, दर्शन आदी अनंत गुण त्यामध्ये समाविष्ट आहे. आणि लक्ष आणि लक्षण मध्ये फक्त ज्ञान आहे. कारण आत्म्याचा असाधारण गुण काय आहे? ज्ञान. आत्म्याचं लक्षण म्हणतात की नाही, कोणत्याही वस्तूची ओळख लक्षणाद्वाराच होते. पहिल्यांदा लक्षात येत नाहीये, लक्षला सुद्धा लक्षणाच्या माध्यमातूनच ते प्राप्त करावं लागतं. म्हणून लक्ष्य को लक्षण के माध्यम से पहचान कराई जाती है. काही जगातल्या कोणत्याही गोष्टी तुम्ही, कोणतीही गोष्ट, तुम्ही कपडे खरेदी करायला जाता त्यावेळी सुद्धा तुम्ही लक्षणच बघताय. तुम्ही एखादे मातीचं परीक्षण करताय त्यावेळी सुद्धा लक्षणच पाहताय. साधं चप्पल खरेदी करायचं झालं तरी सुद्धा काय दुकानात चप्पल खरेदी करतात लोक काय बघतात? त्यामध्ये सुंदरता थोडंच बघतात, त्यामध्ये क्वालिटी बघतात ना. प्रत्येकामध्ये क्वालिटी बघतात. काय त्या क्वालिटीच्या माध्यमातून ते आपण वस्तू ग्रहण करतो. म्हणजे लक्षण पाहतात. त्यामध्ये काय लक्षण, क्वालिटीचं लक्षण आहे की नाही, योग्य ते लक्षण आहे की नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये लक्षण पाहिलं जातं. लक्षण के माध्यम से लक्ष्य साध्य किया जाता है, लक्ष्य की प्रसिद्धि की जाती है. म्हणून लक्षण के द्वारा लक्ष्य की प्रसिद्धि होती है और चैतन्य भाव के द्वारा आत्म तत्व की, आत्मद्रव्य की सिद्धि होती है. और सिद्धि और प्रसिद्धि के माध्यम से आत्मा की शुद्धि प्राप्त होती है.
आत्मा शुद्ध आहे ना? आत्मा शुद्ध आहे? शुद्ध आहे का शुद्ध आहे? जेव्हा समय सार समोर ठेवलेला आहे, समजलं का नाही? त्यावेळी आचार्य ने सांगितलेलं आहे, तुम्हारे हृदय में सिद्धों की स्थापना करके समय सार के राव. अगोदर सांगितलेलं आहे त्यांनी, तुमच्या हृदयामध्ये सिद्धांची स्थापना केलेली आहे. मग सिद्ध कसे आहेत? संपूर्ण कर्मानी रहित आहे. द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म यांनी रहित आहे. तर तसं समय सार ऐकत असताना, समय सार वाचत असताना, समय सार ग्रहण करत असताना त्या क्षणाला मी द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्मानी रहित आहे असं समजून आत्म्यामध्ये आपली त्या सिद्धांची प्रतिष्ठापना करायची आहे. आणि मग बाद में समय सार सुनो, ऐसे करने के बाद समय सार सुनो. आत्म्या म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये सिद्धांची स्थापना करून मग त्या ठिकाणी तुम्ही समय सारखे वचन ऐका. कारण सिद्ध समान मेरो पद, माझा आत्मा सिद्ध समान आहे. मैं ही सिद्ध परमात्मा, मैं ही आत्मज्ञान है ना, मीच सिद्ध परमात्मा, मीच कारण परमात्मा. अशा प्रकारे एक अभेद आत्मा का लक्ष्य के बिना चैतन्य की सिद्धि नहीं होती है. क्योंकि चैतन्य भाव द्वारा आत्मा की सिद्धि होती है. अगर चैतन्य मात्र भाव न हो तो जीव सिद्ध ही नहीं होता है. चैतन्य भाव के बिना आत्मा की सिद्धि नहीं होती है. चैतन्य भाव बिना आत्मद्रव्य की सिद्धि नहीं होती है. इसलिए ऐसी जीवत्व शक्ति जानकर, या जीवत्व शक्तीला जाणून अनंत शक्तियों को धरने वाला शक्तिवान एक ज्ञान मात्र आत्मा है. एक ज्ञान मात्र. वारंवार वारंवार याचं घोलन, चिंतन, मनन सारखं सारखं मैं जीवत्व शक्ती से जीता हूं. मी चैतन्य प्राणानं जगणार आहे. मी चैतन्य रूप शुद्ध भाव प्राणाने जगणार आहे. हेच माझे असली प्राण आहेत. बाकीचे जे व्यवहारानं सांगितलेलं आहे, निमित्त नैमित्तिकानं जे सांगितलेलं आहे ते द्रव्य प्राण हे मी नाही आहे, माझे नाही आहे. व्यवहार न्यायानं जरी सांगितलं असेल तर ते जड़ प्राण आहे. मैं तो चैतन्य प्राण से जीता हूं. जड़ प्राण ये मेरे प्राण नहीं है. जड़ प्राण तो नष्ट होने वाले, विनष्ट होने वाले. एवढं तर नक्की माहिती आहे की नाही आपल्याला, ज्याचा संयोग झालेला आहे त्याचा वियोग होणार आहे. नक्की आहे की नाही? हे नक्की आहे. हे कर्माचा जो संयोग आहे तो झालेला आहे, ठराविक काळापर्यंत राहणार आहे. त्याच्या क्रमवरती परिणाम त्याचं होणार आहे. क्रम सर त्याचं परिणाम होऊन त्या संयोगाचा वियोग होणार आहे. संयोग का वियोग होना उसका नाम मरण है. आत्मा का मरण होता ही नहीं है. जन्म मरण आत्मा को नहीं है. वो शरीर के संयोग के माध्यम से आत्मा का जन्म होता है, मरण होता है. ऐसे व्यवहार से कहा जाता है. लेकिन जन्म मरण से रहित आत्मा है. आत्मा कभी जन्मता नहीं है, कभी मरता नहीं है. आत्मा तो अमर अविनाशी एक टंकोत किरण है. और वो मैं हूं. ऐसा तो मी आहे, तो कधी न मर. अरे कर्म जरा स्पर्श करते, मरण तर लांब राहील. कर्म की अवस्था में भी, शरीर में रहते हुए भी, शरीर के संयोग में रहते हुए भी आत्मा को कर्म रंच मात्र स्पर्श नहीं करते. अस्पर्शी स्वभावी आत्मा है. ऐसा मैं शुद्ध आत्मा, ऐसा मैं गायक आत्मा, ऐसा मैं गायक कर्म कारण परमात्मा मैं हूं. ऐसी दृष्टि वारंवार, ऐसा ज्ञान, ऐसा वारंवार चिंतन यदि हो जाए तो जीवत्व शक्ति का परिणमन, शुद्ध रूप परिणमन अपने पर्याय में व्यक्त हो जाएगा. शक्ति की व्यक्ति होना उसका नाम मोक्ष मार्ग. शक्ति की व्यक्ति होना उसका नाम मोक्ष. और व्यक्ति पर्याय में होती है, द्रव्य में नहीं. द्रव्य तो त्रिकाल ध्रुव अखंड परमात्मा है. वो तो अपने कारण परमात्मा शुद्ध है, वो शक्ति संपन्न है. त्रिकाली ध्रुव में व्यक्ति नहीं है, त्रिकाली ध्रुव शक्ति रूप है. उस शक्ति का जब हम अनुभव करते हैं, उस शक्ति का जब आश्रय करते हैं तो शक्ति की व्यक्ति पर्याय में होती है. पर्याय वेदती है शक्ति को. पर्याय अपने स्वभाव को वेदती है, अपने चैतन्य स्वभाव को वेदती है. वो अनंत शक्तियां भी पर्याय में नहीं आती है, वो भी याद रखना.
अनंत शक्ती सुद्धा पर्याय म्हणजे येत नाहीये. ते जर आलं तर पर्यायाच्या नाशानं द्रव्यनाश होईल. पण अनंत शक्ती का भाव, अनंत शक्ति संपन्न स्वरूप, उसका जो भाव है, उस भाव का वेदन एक समय की पर्याय में आता है. और पर्याय में प्रति समय चैतन्य भाव का वेदन वो अपने शक्ति की व्यक्ति पर्याय में होती है. तो ऐसे ज्ञान मात्र भगवान आत्मा, उस पर दृष्टि करने से, देखो दृष्टि, ज्ञान बहुत बार किया, बहिर्लक्ष्य ज्ञान किया. ज्ञान माने बहिर्लक्ष्य, ये अंतर्मुख होके अंतर लक्ष्य करना है. अंतर्मुख होके लक्ष्य करे. स्वलक्ष्य ज्ञान जब करते हैं तब दृष्टि फिरती है. यदि परलक्ष्य ज्ञान हो तो ज्ञान समीचीन भी हो तो दृष्टि नहीं होती. परलक्ष्य ज्ञान, शास्त्र कह रहा है, शास्त्र अपने को कह रहे सब कि आत्मा ऐसा है, ऐसा है, ऐसा है, और वो मान भी रहा है, लेकिन उसका ज्ञान परलक्षी है, उसका ज्ञान बहिर्मुख है, परलक्षी है. तो परलक्षी में तो आत्मा के शब्दों का ज्ञान हो जाएगा, भाव का ज्ञान नहीं हो जाएगा. भाव का ज्ञान होने के लिए ज्ञान स्वलक्षी होना चाहिए. स्व जो स्व माने त्रिकाली गुरु भगवान आत्मा, वही मैं हूं, बाकी सब वो मेरे नहीं है. वो जो द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म मेरे नहीं है. ऐसे ज्ञान में एक निर्णय की प्रक्रिया, दृढ़ निर्णय की प्रक्रिया आती है, तब वो ज्ञान स्वलक्षी कहलाता है. दृढ़ निर्णय होना चाहिए. निर्णय भी कच्चा निर्णय है तो भी नहीं है, दृढ़ निर्णय ऐसा ही है. जैसे जिनेश्वर ने कहा है वैसी ही वस्तु है. इसके सिवाय जो कपोल कल्पित आत्मा के बारे में जो भी कहा है वो मैं नहीं हूं, और जो मैं मान रहा हूं अज्ञान के वश, वो भी मैं नहीं हूं. तो इस प्रकार ये जीवत्व शक्ति से एक परिणमन करके दृष्टि करने से सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान होता है. दृष्टि, दृष्टि है श्रद्धा की पर्याय, ज्ञान है ज्ञान की पर्याय, जानना ज्ञान की पर्याय, रमणता चारित्र की पर्याय. लेकिन दृष्टि जब तक उसको स्वीकारती नहीं है, दृष्टि जब तक उसको अपना नहीं मानती है, तब तक वो ज्ञान भी सम्यक नहीं होता है, वो चारित्र भी सम्यक नहीं होता है. ज्ञान है, चारित्र है, लेकिन वो सम्यक नहीं होते हैं. ज्ञान में सम्यकपना, चारित्र में सम्यकपना सम्यक दर्शन के कारण आता है, दृष्टि के कारण आता है. यदि दृष्टि स्वसन्मुख होके उसको स्वीकारेगी और उसको अनुभव करेगी, वेदन करेगी, ज्ञान में वेदन हो जाएगा, तो ज्ञान भी सम्यक, अनंत गुण में सम्यक समीचीनपना आ जाएगा. इसलिए सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र. पहले सम्यक चारित्र क्यों नहीं कहा, फिर पहले सम्यक ज्ञान क्यों नहीं कहा? ये उत्पन्न होते, इसकी उत्पत्ति एक साथ होती है, इसकी उत्पत्ति एक साथ होती है. तो एक साथ होती है तो क्रम ऐसा क्यों दिया है? असा का क्रम दिलेला आहे? सम्यक दर्शन, मग सम्यक ज्ञान, मग सम्यक चारित्र, असा का दिलेला? याचं कारण असं आहे, तो क्रम पूर्णतेच्या अपेक्षेने दिलेला क्रम आहे. पहले सम्यक दर्शन पूर्ण होता है. क्षायिक सम्यक दर्शन तो चतुर्गुण स्थान में होता है, लेकिन क्षायिक ज्ञान वो चतुर्गुण स्थान में नहीं होता है, वो 13वें गुण स्थान में होता है. और परिपूर्ण परम यथाख्यात चारित्र, परम यथाख्यात चारित्र, परम यथाख्यात चारित्र भी वो सिद्धों को गुणस्थान अतीत होने के बाद है. कर्णान युग के जो थोड़ी जानकारी हो तो 11, 11, 12, 13 तिन्ही गुणस्थान मध्ये यथाख्यात चरित्र आहे, परम यथाख्यात चरित्र नाही. अनंताना सुद्धा परम यथाख्यात चरित्र नाही आहे, यथाख्यात चरित्र आहे. 11व्या गुणस्थान मध्ये सुद्धा यथाख्यात चरित्रच आहे. 12व्या गुणस्थान मध्ये सुद्धा यथाख्यात चरित्र आहे, परम यथाख्यात चरित्र. 11, 12 समजू शकतो तुला, 13व्या गुणस्थान मध्ये तर परम यथाख्यात पाहिजे नाही आहे. जब तक आघाती कर्म का भी संयोग है तब तक परम यथाख्यात चारित्र नहीं है. तो परम यथाख्यात चारित्र किनको है? परम यथाख्यात चारित्र सिद्धों को है, आर्यंतों को यथाख्यात चारित्र है. वहां भी कर्म का, आघाती कर्म का संयोग है. यद्यपि आघाती कर्म आत्मा के गुणों का घात नहीं करते हैं, लेकिन
ये कर्म का संयोग भी आत्मा के लिए कलंक है, और ये आघाती कर्म भी मोहनीय कर्म के इशारे पर काम करते हैं, आत्मा के इशारे पर काम नहीं करते। यदि आत्मा के इशारे पर काम करते तो आदमी बीमारी नहीं पड़ता ना, फिर क्यों बीमार पड़ेगा फिर यदि आत्मा के इशारे पर काम करता है तो नहीं। ये सब मोहनी कर्म की सेना है, सब ये पूरे आघाती कर्म हो, घाती कर्म हो, ये सब मोहनी कर्म की सेना है। इसलिए ये मोहनी कर्म के इशारे पर काम करते हैं, ये इनकी सेना है, वो उनका परिवार है, ये आत्मा का परिवार नहीं है। क्योंकि समस्त कर्म, एक कर्म अचेतन है, जड़ है, वो जड़ का परिवार है, अचेतन का परिवार है, आत्मा का परिवार नहीं है। समझ में आता है कि नहीं? समजू येते की नाही? आत्म्या बऱ्याच वेळा बघा शरीरामध्ये लोक शरीरशास्त्राचा अभ्यास करतात ना, करायला पाहिजे, काय वाईट आहे असं नाही। शाळेमध्ये सायन्स शिकवताना शरीरशास्त्र शिकवतात, जीवशास्त्र शिकवतात, लौकिकच्या ज्यामध्ये ठीक आहे नाही। इथं जे जीवशास्त्र शिकवू लागलं ते अध्यात्म जीवशास्त्र आहे। शाळेमध्ये जे जीवशास्त्र शिकवलं जातं ते शरीराचं जीवशास्त्र आहे, ते आत्म्याचं जीवशास्त्र नाही आहे। पण त्या वैज्ञानिकांना हा आत्मा माहीत नाही ना, समजलं का नाही? त्याने उपचार कोणावर करणार? ताप आला म्हणून काय आत्म्यावर उपचार करणार? हा, आणि ताप आला तर आम्ही कुठे जातो? डॉक्टरकडे जातो ना, डॉक्टरकडे जातो की नाही? पण डॉक्टरकडे गेल्यानंतर मला ताप आला, मला आम्ही भले समयसार वाचून गेलेलो असतो, काय शास्त्र वाचून गेलेलो असतो, पूजा करून गेलेलो असतो, ध्यान करून गेलेलो असतो, ताप आला, डॉक्टर साहेब मला ताप आलेला आहे, आणि तोच डॉक्टर तुमच्या संगतीतला असेल, तुला कसा ताप येतो? आत्म्याला ताप येत नाही ना, हा? तर त्यावेळी ते समजून घ्यायला पाहिजे ना आपण। ज्ञानी जीव को व्यवहार निश्चय का ज्ञान होता ही है, और ज्ञान हुए बिना वो ज्ञानी होता ही नहीं। म्हणजे व्यवहार निश्चयाचं ज्ञान असायला पाहिजे, पण व्यवहार निश्चयाचं ज्ञान आहे, पण कुणाचा आश्रय घ्यायला पाहिजे आणि कुणाचा आश्रय सोडायला पाहिजे हे त्या नयाच्या रहस्यामध्ये आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। ताप आला तर डॉक्टरला आपण डॉक्टर शरीरशास्त्राचा अभ्यास केलेला असतात त्यांनी, समजलं का नाही? मग त्याप्रमाणे औषध देतात, हे करतात, त्याप्रमाणे ती व्यवस्था आहे सगळी। पण शरीरशास्त्राचा अभ्यास त्यांना अभ्यास आहे, पण ऍक्च्युअली जर बघितला, ऍक्च्युअली कारण जर बघितलं तर 2-3 कारण आहेत त्यामध्ये। समजा शुगर झाला, बीपी झाला, काय झालं, बीपी लो झालं, बीपी हे झालं, डॉक्टरकडे जातो, चक्कर यायला लागले, हे यायला लागले, ते डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही असं नाही। पण ऍक्च्युअली ते बीपी कमी होणं, बीपी वाढणं, शुगर कमी होणं, शुगर वाढणं हे का होत असतं? डॉक्टर सांगतात नाही, लाईफस्टाईल तुमची बरोबर नाही आहे, तुमचं खानपान बरोबर नाही आहे, तुमचं रीतसर व्यायाम नाही आहे। त्यांचा सल्ला तो बरोबरच आहे, त्यांच्या दृष्टीनं बरोबरच आहे, चुकीचं नाही आहे, खरोखर तसंही असेल नाही। पण ऍक्च्युअली कारण त्यामध्ये का आहे, का असं होऊ लागलेलं आहे? आपण जैन शास्त्राचा अभ्यास करतो म्हणून आम्ही म्हणेल कर्माचा उदय, तसं होणं आहे असं म्हणेल ना आपण, ठीक आहे, हे सगळे कथन बरोबर आहे। पण या सगळ्या 148 कर्मामध्ये सगळ्यात जास्त कर्माच्या प्रकृती कशाच्या आहेत माहिती आहेत ना? नामकर्म किती आहेत? 93 प्रकृती आहेत। 148 पैकी 93 प्रकृती त्या नामकर्माची, आणि नामकर्म सगळ्या शरीराशी संबंधित आहेत। सगळे शरीर, बंधन, संघात, संस्थान, अंगोपा आदी जे सगळं आहे ना, हे सगळे शरीराशी संबंध आहे। आघाती कर्म आहे, आत्म्याच्या गुणाचा घात करणारा नाही आहे, शरीराशी संबंधित आहे। आणि या शरीरामध्ये 7 धातू आणि 7 उपधातू काम करत असतात ना, रक्त, हे त्वचा, हे सगळे धातू आहेत ना। 7 धातू आणि 7 उपधातू योग्य कारणाने म्हणजे व्यवस्थित कार्य करत असेल, व्यवस्थित त्याचा बॅलेन्स असेल, 7 धातूंचा आणि 7 उपधातूंचा बॅलेन्स असेल, त्यावेळी तुम्हाला शुगर होणार नाही, बीपी होणार नाही, हे होणार। आणि निमित्तानं तुमचं लाईफस्टाईल सुद्धा बाहेरचं तसंच असणार आहे, तुमचं व्यायाम असणार आहे, माफक आहार असणार आहे, योग्य वेळी योग्य आहार, हे सगळं तसं असणारच आहे तुमचं, तसं असणार। इकडं या ठिकाणी अशा प्रकारचं बॅलेन्स राहणार। पण ते बॅलेन्स स्थिर बॅलेन्स राहण्याला काय कारण आहे?
तर त्या 93 प्रकृतीमध्ये स्थिर नावाचं एक कर्म आहे. स्थिर आणि अस्थिर दोन आहेत ना. स्थिर पुण्य प्रकृती आहे आणि अस्थिर पाप प्रकृती. जर स्थिर प्रकृतीचा उदय असेल तर आतल्या त्या धातूंचा बॅलेन्स राहतो आणि अस्थिर प्रकृतीचा जर उदय आला तर बॅलेन्स बिघडतो. आणि हे सगळं कर्म बांधलेलं असतं मागच्या भावामध्ये, या भावामध्ये नाही. लक्षात घ्या, समजलं की नाही? हे काळजी करायची नाही. हे शरीर मिळायच्या आत, समजलं का नाही? हे शरीर मिळायच्या आत सगळीच योजना तयार झालेली असते. समजा एक 80 वर्षाचं आयुष्य आहे. 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये कोणत्या वर्षामध्ये याला बीपी होणार, किती वाढणार, काय होणार, कसं होणार, हे सगळं त्या ठिकाणी सुनिश्चित आहे. नंतर याचं आईचं मरण कसं होणार, म्हणजे मरण कसं होणार, आईची उदीर्ण होणार, आईचा उदय होऊन मरणार. मरण बी दोन प्रकारचं, काय, निरुपक्रम आणि सोपक्रम. उदीर्णा सहित होणं, उदय मरण. एक उदय मरण आणि एक उदीर्णा मरण. एक उदय मरण आणि एक उदीर्णा मरण. हे ज्ञानी जीवाला याचं सगळं ज्ञान असायला पाहिजे. हे सगळं सत्य आहे. डॉक्टर चेक करतात, तुमची लाईफ स्टेप चुकीची आहे म्हणून तुम्हाला असं व्हायला लागलंय, सत्य आहे. नंतर इथं माझ्या स्थिर अस्थिर कर्माचा उदय आहे, सत्य आहे. आणि त्याच वेळी तशी होण्याची त्याची योग्यता होती, हे महासत्य, हे सत्य आहे. आणि या तिन्ही सत्यामध्ये, तिन्ही सत्यापासून मी वेगळा आहे, मी चैतन्य प्राणानं जगतो, हे महासत्य. कळलं का नाही? डॉक्टर सांगतात ते सत्य. स्थिर अस्थिर कर्माचा उदय ते सत्य. ती स्थिर अस्थिर कर्माचा उदय सुद्धा त्याच्या योग्यतेनं होऊ लागलेला आहे, हेही सत्य. हे तीन सत्य. आणि या तीन सत्याला पार करून आत्मा चैतन्य प्राणानं जगतो. आत्मा चैतन्य प्राणानं नियमानं जगतो. चैतन्य प्राण हे त्याचे प्राण आहेत, हे महासत्य. आणि महासत्याच्या समोर ते तीन सत्य असत्य असतात. का? कर्माचा संयोग आहे, कर्माचा वियोग होणार आहे. कर्म आलं, कर्म जाणार आहे, उदय आहे, निघून जाणार आहे, ते माझं नाही आहे. तर हा ज्ञानीला हा बॅलेन्स असतो. तो आक्रोश करत नाही आहे, तो लगेच उद्वेलित होत नाही आहे, उद्वेग होत नाही त्याच्यामध्ये लगेच. हे तीन चारी गोष्टी त्याला ज्ञान है. डॉक्टर कह रहे हैं वो भी सही है, उनकी अपेक्षा से स्थिर अस्थिर नाम कर्म का उदय है, जैसे सत्य है, और वो भी अपनी योग्यता से हो रहे हैं, ये सत्य है. और उसी समय उससे मैं भिन्न हूं, उससे भिन्न में चैतन्य प्राण वाला हूं. ऐसे ज्ञान ज्ञानी को होता है. इसलिए ज्ञानी सहज में रहते हैं. सहज में रहना वही समाधी है. डॉक्टर साहेब, आता डॉक्टर साहेबचे प्रवचन सुरू आहेत की नाही? कुठं राहायचं? आनंदी राहायचंय मला. कुठं राहू मी आता? जाऊन महाबळेश्वरला जाऊ, तिकडे जाऊ, इकडे जाऊ, एकांतात जाऊ, सहज में रहो. सहज में रहना यही समाधी है. डॉक्टर साहब म्हणू लागले समाधी मरण नाही, समाधी जीवन आहे. डॉक्टर गोदा सुद्धा आता बरेचसे प्रोजेक्ट त्याच्यावर केलेले आहे. सहज में रहना शिको. सहज में रहना म्हणजे हे समजले का नाही? सहज में रहना, सहज में रहना म्हणजे कुठं राहायचं? या सगळ्याचं बॅलेन्स ज्ञान पाहिजे, समजलं का नाही? आता जर त्या कर्मानं जर आक्रमण केलं असेल, काय नाही आता मी सुटणार आहे, हे शरीर सुटणार आहे, असं जर संकेत दिला असेल, कधी ना कधी संकेत येणार ना. मग कधी देण्यापेक्षा सुरुवातीपासून तयार राहिली पाहिजे की नाही? तयारी राहायला पाहिजे, तयारी पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणून मैं चैतन्य प्राण से मैं जीता हूं. नंतर आणखी एक प्रश्न केलेला आहे, शक्तियों का लक्ष्य करने से सम्यक दर्शन होता है या नहीं? प्रश्न आहे. तुम्ही शक्तीचं वर्णन करू लागलेलं आहे. मग शक्तीचं लक्ष केल्यामुळे सम्यक दर्शन होईल काय? उत्तर नहीं होता. नहीं होता है. नहीं होता है तो क्यों कह रहे हो नहीं होता है? तो पण पुढे आहे का? क्योंकि शक्तियां तो गुणों रूप है, भेद रूप है. जिसे गुण भेद की दृष्टि है उसे तो राग रूप विकल्प होता है. भेद की दृष्टि से विकल्प होता है, भेद की दृष्टि से राग होता है, गुण भेद की दृष्टि से राग होता है. गुण भेद, गुणी भेद में जो अटकता है उसे सम्यक दर्शन नहीं होता. गुण भेद क्यों कहा, पर्याय भेद क्यों कहा? अभेद को दर्शाने के लिए. भेद को भी, अभेद में भी जो भेद किया है
वो अभेद को दर्शाने के लिए है, क्योंकि उसमें राग विकल्प में ही अटका है। राग वो विकल्प भेद के लक्ष्य से विकल्प होता है, पर के लक्ष्य से विकल्प होता है, शरीर के लक्ष्य से विकल्प होता है, भेद के लक्ष्य, जिसके लक्ष्य से विकल्प होता है, जिसके लक्ष्य से राग होता है, उसमें जीव अटकता है, और वो अटक ही इस जीव को आगे जाने नहीं देती है। इसलिए शक्तियों के माध्यम से अखंड आत्मा को दर्शाकर एक शुद्ध भगवान आत्मा की प्रतीति कराते हैं, आणि अशी प्रतीति करणं हा सम्यक दर्शनचा विषय आहे। समजायला ना, समझ में आ रहा है ना? हाँ, प्रत्येक शक्ती म्हणजे आत्मा नाही आहे, पण एक शक्तीचं वर्णन करून अनंत शक्तिया त्यामध्ये गर्भित आहे। ही आता पुढे तर येणार आहे, एक विषय आहे त्यामध्ये। एक लक्ष दिया, जितने राग की उत्पत्ति होती है वो भेद के लक्ष्य से ही होती है। राग की उत्पत्ति भेद के लक्ष्य से होती है। भेद का लक्ष्य म्हणजे पर का लक्ष्य, इतना ही बस। भेद का लक्ष्य म्हणजे पर। एक भेद, आत्मामध्ये अनंत गुण आहे, त्यामध्ये एक ज्ञान गुणच आहे, बाकी गुण नहीं है, असं समजून एकावरच लक्ष्य केला, वो ही एक आत्मा है, ऐसे समझ में आए तो एक गलत धारणा हो गई। उसमें भेद पर वो उस एक ज्ञान ही नहीं, उसमें ज्ञान के साथ अनंत गुण को जोड़ के देखे तो अभेद, अनंत गुण को जोड़ के नहीं देखेंगे तो उसमें भेद के लक्ष्य राग हो जाएगा। जैसे हे आतंकवादी म्हणतात की नाही लोक, आतंकवादी बॉम्ब स्फोट वगैरह करतात की नहीं, का करावा लेत? एक भारत को अखंड नहीं स्वीकारा, और मेरा जो प्रदेश है वही मेरा है, मैं भारत से अलग हूं, भारत मेरा नहीं है, मैं भारत से अलग हूं, मेरा प्रदेश अलग है। ऐसे प्रदेश का अभिमान हो जाए और अपने अखंड भारत का अभिमान न हो जाए तो आतंक निर्माण होता है। भेद का लक्ष्य तो भेद के माध्यम से अभेद को स्वीकारना है, भेद के माध्यम से अभेद को तोड़ना नहीं है, अभेद का ही भेद है वो, भेद का अभेद, एक अभेद में भेद शामिल है, लेकिन उस भेद के माध्यम से अभेद की प्रसिद्धि आनी चाहिए। देश के प्रदेश के माध्यम से देश की, अपने अखंड देश की प्रतीति आनी चाहिए, उसका विश्वास आना चाहिए, और एक अखंड के माध्यम से ही आत्मा की प्रसिद्धि होती है, सिद्धि होती है, उसके बिना सिद्धि नहीं होती है। देखो ये आता शरीर आहे, या शरीरामध्ये आत्मा आहे ना, आता आत्मा बघायचं कुठं बघायचं आहे? शरीरामध्ये। ते शरीरामध्ये आता शरीर आहे, 5 इंद्रिय, 3 बल, आयु, श्वासोच्छ्वास, 148 कर्म का संयोग है, अनंत एक कर्मों का संयोग है ना, तो कर्मों का संयोग है, तो कर्मों के साथ आत्मा में रहने वाले अनंत गुण है, अनंत शक्तियां है, तो ये सब एक जगह है ना, तो ये एक जगह है, लेकिन उस कोई कहता है शरीर ही आत्मा है। आत्मा और शरीर अलग है ही नहीं है, आत्मा और शरीर भिन्न है ही नहीं है, आत्मा ही शरीर है, आत्मा को छोड़कर शरीर कोई है ही नहीं, माने आत्मा शरीर को छोड़कर आत्मा है ही नहीं। तो ये तो भेद रूप है, तो भेद का लक्ष्य किया, अभेद को छोड़ दिया, वहां राग निर्माण हो गया, राग मिथ्यात्व निर्माण हो गया। भेद के लक्ष्य से, भेद का लक्ष्य करने से राग नहीं होता है, लेकिन भेद को लक्ष्य करके वही ये है ऐसा मानने से राग होता है। ये भी भेद के लक्ष्य माने भेद का लक्ष्य करके वही आत्मा है, उतना ही आत्मा है, ऐसे मानने से राग निर्माण होता है। ये इतना है, समझ में आ रहा है ना? समझ में आ रहा है कि नहीं? राग माने आतंक, माने विद्रोह किया है उसने, आत्मा के साथ विद्रोह किया है, आत्मा के साथ विद्रोह करता है राग, याद रखना। द्वेष, राग द्वेष, मोह राग द्वेष, ये आत्मा के विरुद्ध खड़े हुए हैं, आत्मा के साथ नहीं है, ये आत्मा का साथ नहीं देते हैं, आत्मा के विरुद्ध आत्मा में उत्पन्न होते हैं, लेकिन आत्मा
आत्मा का खाते हैं, आत्मा में उत्पन्न होते हैं, लेकिन आत्मा के साथ विद्रोह करते हैं। देखो, द्रव्य कर्म और नो कर्म तो भिन्न ही है, वो आत्मा के सत्ता में नहीं है, द्रव्य कर्म और नो कर्म। लेकिन भाव कर्म कहाँ उत्पन्न होते हैं? भाव कर्म कुठं निर्माण होतात? माईकमध्ये, टेबलामध्ये नाही, शरीरामध्ये नहीं, आत्म्यामध्ये उत्पन्न होता। आत्मा उसका करता है, आत्मा का वो परिणमन है, आत्मा में उत्पन्न होते हैं, आत्मा में रहते हैं। लेकिन आत्मा में ना, आत्मा की पर्याय में, आत्मा की पर्याय में उत्पन्न होते हैं, आत्मा के साथ आत्मा की पर्याय में रहते हैं, लेकिन वो आत्मा के भाव नहीं है। आत्मा चैतन्य है, वो जड़, और वो आत्मा की प्रसिद्धि नहीं करते हैं, पर की प्रसिद्धि करते हैं। इसलिए आत्मा के साथ विद्रोह करते हैं, और आत्मा के साथ विद्रोह करके आत्मा को 4 गति 84 लाख योनि में भटकाते हैं। और ये राग की उत्पत्ति होती क्यों है? क्यों होती है? केवल अज्ञान के कारण। अज्ञान के कारण राग उत्पन्न होता है, ज्ञान के कारण वीतराग उत्पन्न होता है। अज्ञान माने क्या? अज्ञान भी 2 प्रकार का है, एक मिथ्या ज्ञान और एक औदयिक अज्ञान। दोनों में फर्क है ना। अज्ञान 2 प्रकार का है, अज्ञान 2 प्रकार का, एक मिथ्या ज्ञान और एक औदयिक अज्ञान। औदयिक अज्ञान माने क्या? प्रयोजन भूत तत्व छोड़कर, प्रयोजन भूत तत्व छोड़कर, प्रयोजन भूत माने आत्मा के कल्याण की बात छोड़कर जो जो बातें हैं उसका ज्ञान हो जाए या न हो जाए, कुछ फर्क नहीं पड़ता है, कुछ फर्क नहीं पड़ता है। एक माइक कैसे उत्पन्न हुआ, ये माइक का फंक्शन कैसे चलता है, मोबाइल का फंक्शन कैसे चलता है, किसी को मालूम है, किसी को मालूम नहीं है। मालूम हो जाए तो आत्मा के कल्याण का कुछ संबंध नहीं है, कुछ भी संबंध नहीं है। ये बिल्डिंग कैसे बनता है, पत्थर कैसे बनता है, कैसे कैसे, ये सब बाह्य चीजें जो अप्रयोजन भूत है, उसके बारे में ज्ञान हो जाए या ज्ञान न हो जाए, आत्मा के कल्याण के लिए कुछ उपयोगी नहीं है। उसको बोलते हैं औदयिक ज्ञान। और ये सब मिथ्या ज्ञान किसे बोलते हैं? प्रयोजन भूत तत्व संबंधी विपरीत ज्ञान है। प्रयोजन भूत तत्व माने जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, 6 द्रव्य, 5 अस्तिका, 7 तत्व, 9 पदार्थ, और उसको कहने वाले देव शास्त्र गुरु। और देव शास्त्र गुरु ने जो जो चीज कही है, सत्य कही है, उसके बारे में गलत धारणा, अज्ञान, उसका नाम है मिथ्या ज्ञान। माने प्रयोजन भूत तत्व संबंधी विपरीत ज्ञान को बोलते हैं मिथ्या ज्ञान, और प्रयोजन भूत तत्व संबंधी समीचीन ज्ञान को बोलते हैं सम्यक ज्ञान। समझ में आ रहा है ना? समझ में आई? थोडा कर्णाटकचा अभ्यास, आता इथं कर्णाटकचे बरेच अभ्यास आहेत ना, तुम्हाला लक्षात येते, अभ्यास करतात ना लोक। केरल्यामध्ये कर्णाटकचे क्लास सुरू आहे आता दर रविवारी, त्याची कोणाला जर लाभ घ्यायचा असेल तर घेऊ शकता। 10 ते 12 कर्णाटक प्रवेशिका आहे, कर्णाटकमध्ये प्रवेश करण्यासाठी कर्णाटक प्रवेशिका और न्याय प्रवेशिका, उसके लिए वो क्लास लगाइए। कर्णाटक फार मोठा विस्तार आहे, एकदम वाचायला कळत नाही, तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला कळा पर्याप्तक म्हणजे काय, अपर्याप्तक म्हणजे काय, संगी म्हणजे काय, असंगी म्हणजे काय, जीव समास म्हणजे काय, गुणस्थान म्हणजे काय, मार्गनास्थान म्हणजे काय, हे दशकरण का आहे, 148 कर्म का आहे, हे काय का आहे, विहायो गती म्हणजे काय, प्रशस्त काय, अप्रशस्त का आहे, हे सगळं त्यात वर्णन, म्हणजे प्राथमिक भूमिकेमध्ये हे ज्ञान झालं तर कर्णाटकमध्ये प्रवेश करू शकतो आणि त्यातलं रहस्य आपल्याला समजू शकतं। तर त्यामध्ये तर जे ज्ञान 2 प्रकारचं ना, एक क्षौक्षमिक ज्ञान, क्षयिक ज्ञान, बरोबर आहे की नाही? औक्षमिक ज्ञान नसतं कधी, काय औक्षमिक सम्यक्त असतं, क्षौक्षमिक सम्यक्त असू शकतं, क्षयिक सम्यक्त असतं। पण ज्ञानामध्ये 2च प्रकार, एक
क्षायिक ज्ञान आणि एक क्षावक्षमिक ज्ञान। असेल तर क्षावक्षमिक, नसेल तर क्षायिक। 1 ते 12 गुणस्थानपर्यंत क्षावक्षमिक ज्ञान आहे आणि 13 गुणस्थानच्या पुढं क्षायिक ज्ञान आहे सिद्धांतपर्यंत सगळ्यांना। पण 12 गुणस्थानपर्यंत क्षावक्षमिक ज्ञान आणि त्या क्षावक्षमिक ज्ञानामध्ये 2 प्रकार, एक क्षावक्षमिक अज्ञान आणि एक क्षावक्षमिक ज्ञान। क्षावक्षमिक अज्ञान म्हणजे अवधूत अज्ञान आणि क्षावक्षमिक ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान। क्षावक्षमिक अज्ञान म्हणजे अवधूत अज्ञान आणि क्षावक्षमिक ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान। क्षावक्षमिक अज्ञान मिथ्या दृष्टीला देखील असू शकतं, सम्यक दृष्टीला सुद्धा असू शकतं। क्षावक्षमिक अज्ञान त्याचा आत्मकल्याणाशी काही संबंध नाही काय, परंतु क्षावक्षमिक ज्ञान सम्यक ज्ञान सम्यक दृष्टीलाच असतं। चतुर्थ गुणस्थानपासून 12व्या गुणस्थानपर्यंत सम्यक ज्ञान, सगळे पुढचे सम्यक ज्ञानच जायचे काय, क्षायिक ज्ञानवाले सम्यक ज्ञानीच आहे। पण क्षावक्षमिक ज्ञानाच्या अपेक्षेने जर बघितलं, चतुर्थ गुणस्थानपासून 12व्या गुणस्थानपर्यंत क्षावक्षमिक ज्ञान आणि क्षावक्षमिक अज्ञान पहिल्या गुणस्थानपासून 12व्या गुणस्थानपर्यंत। म्हणजे सम्यक दृष्टी असू दे, मिथ्या दृष्टी असू दे, दोघांना अवधूत अज्ञान असू शकतं, त्याचा सम्यक दर्शनाशी आणि मोक्ष मार्गाशी काही संबंध नाही। पण मोक्ष मार्गाशी ज्याचा संबंध आहे तो सम्यक ज्ञान, तो क्षावक्षमिक ज्ञान, ज्याला सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, प्रयोजनभूत तत्वासंबंधी ज्ञान, त्याला म्हणायचं क्षावक्षमिक ज्ञान, त्यालाच म्हणायचं सम्यक ज्ञान। आणि प्रयोजनभूत तत्व सोडून जे अप्रयोजनभूत तत्व आहे, ज्याचा मोक्ष मार्गाशी, आत्म्याच्या हिताशी काही संबंध नाही आहे, ते जाणलं काय, नाही जाणलं काय, कमी जाणलं काय, जास्त जाणलं काय, मोक्ष मार्गाशी त्याचा काही संबंध नाही आहे, त्याला म्हणायचं अवधूत अज्ञान। कुणाला सायन्स ज्ञान असू शकतं, कुणाला असू शकत नाही, कुणाला इंग्रजीचं ज्ञान असू शकतं, कुणाला असू शकत नाही, त्याचा मोक्ष मार्गाशी काय संबंध आहे। सायन्स ज्ञान भरपूर आहे म्हणून तो सम्यक दृष्टी आहे असं नाही, ज्याला सायन्स ज्ञान कमी आहे म्हणून तो मिथ्या दृष्टी आहे असंही काही नाही, त्याचा काही त्या मोक्ष मार्गाशी त्याचा काही संबंध नाही। म्हणून इथं या ठिकाणी सांगितलं कि चैतन्य प्राण गुण भेद की दृष्टि से राग उत्पन्न, राग की उत्पत्ति गुण भेद से, माने भेदों के लक्ष्य से होती है। भेदों के लक्ष्य से, भेदों के लक्ष्य माने क्या, अभेद में भेद पाड़कर उसको भेद के माध्यम से आचार्य अभेद आत्मा को समझाते हैं। उस भेद को ही, एक अकेले भेद को ही अभेद मान जाए तो वो राग निर्माण हो जाता है। और भेद के साथ अनंत गुणों का अभेदपना है, अनंत गुणों का अभेदपना है, ऐसे अखंड अभेद आत्मा को स्वीकारा जाए तो वह सम्यक ज्ञान होता है, वह राग उत्पन्न नहीं होता है, वह वीतराग उत्पन्न होता है। समजलं नाही? तरी अशा प्रकारे भरपूर विषय असतात, त्यामध्ये छोटे छोटे असे विषय येतात ते, बरोबर का नाही, तर ते समजून घ्यायचं एक एक विषय। नंतर आणि काय सांगितलं बघा, शरीर आदि जड़ प्राणों से तू जीना मानता है, ये तेरा सच्चा जीवन नहीं है। सच्चा जीवन क्या है? जड़ प्राणों से मैं जीता हूं, मैं इसे जीता हूं, ये तेरा सच्चा जीवन नहीं है। लोक लाईफस्टाईल सुधारायला बघतात, लाईफस्टाईल म्हणजे काय, आता तर असं शरत लागलेली आहे काय, लाईफस्टाईल सुधारा आणि तुमची लाईफ लक्झरी लाईफ पाहिजे, बरोबर, लक्झरी लाईफ आणि लाईफस्टाईल म्हणजे काय, अगदी खान पान ही फिरणं, हे ते मौज मस्ती, ज्या ते हे ते जे पाहिजे ते, गाडी बंगला हे ते फिरणं, हे ते सगळं ज्याच्या वेळी काय जे पाहिजे ते सगळं हे असेल तर माझी लाईफ चांगली आहे, माझी लक्झरी लाईफ चांगली आहे। याची होड जगात शर्यतच लागलेली आहे। डॉक्टर म्हणतात लाईफ सुधारा, इतर लोक म्हणतात लक्झरी लाईफ पाहिजे, सगळ्याचं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे, पर वो सच्चा जीवन नहीं है। जीव को जीवन नहीं देता है, वो सच्चा जीवन नहीं है। ये बाह्य वैभव जीव का सच्चा जीवन नहीं है, क्योंकि ये संयोग है, संयोग है, उसका वियोग होने वाला है, और ये सुख के कारण नहीं है, ये दुख के कारण है। आम्ही त्याला सुखाची साधनं म्हणतो, समजलं का नाही, ये सुख के साधन है। अज्ञान के कारण, मिथ्या ज्ञान के कारण जीव ऐसा मानता है ये सुख के साधन है।
सुख के साधन नहीं, सुख के साधन तो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र है। ये बाह्य वैभव ये सुख के साधन नहीं है, ये पुण्य के उदय से मिला हुआ बाह्य सुख का साधन अज्ञानी मानता है। भले चक्रवर्ती का भी हो, चक्रवर्ती सगळ्यात जास्त मोठा वैभव चक्रवर्ती ना, समजलं का नाही? पण चक्रवर्तीच्या पदात जर मेला तर थेट 7व्या नरकात, त्याला दुसरीकडे स्थान नाही झालं काय, पहिलं दुसरं तिसरं काय नाही, 7व्या नरकात चक्रवर्ती। बघा चक्रवर्ती शालाका पुरुषमध्ये येतात, समजलं का नाही? आणि चक्रवर्ती पद काय मिथ्या दृष्टीला बांधत नाही, सम्य दृष्टीला बांधत नाही, मिथ्या दृष्टीला बांधत नाही। तो चक्रवर्ती पदात गेला म्हटल्यानंतर मिथ्या दृष्टीला नाही आहे, 63 शालाका पुरुषमधले गेला 7व्या नरकामध्ये। मग 7व्या नरकामध्ये काय सम्यदर्शन सहित गेला नाही, सम्यदर्शन तुटून गेला ना, क्षयक्षमी सम्यदर्शन क्षय सम्यदर्शन गेलाच नसता, 7व्या नरकात तुटून गेला, तिथून 7व्या नरकात। मग आता 7व्या नरकात गेला, पुढचा भाव सुद्धा त्याला मनुष्य मिळणार नाही आहे, तिर्यंच गतीच मिळणार आहे। आणि तिर्यंच गती कुठली? क्रूर तिर्यंच गती, सिंह वाघ असं, सिंह वाघ अशी मिळणार तिथं। आणि मग कोणतं आचार्याने उपदेश दिला, हे तू काय करायला लागलाय, तू कोण होतास माहित आहेस की नाही? मग त्याला अरे मैं क्या कर रहा हूं, सुधारला तर तिथं सम्यदर्शन, अगोदर सम्यदर्शन होता, तो तुटलेलं होतं, लगेच जागा झाला, हे करून मग आणि पुढं जाऊ शकेल, मग सुधारू शकेल। म्हणजे हे वैभव काय, वैभवामध्ये जर मरण करायचं असेल तर चैतन्य वैभव आहे ना, चैतन्य वैभवामध्ये मरण केला, समाधी मरण, समाधी जीवन, समाधी मरण सगळं। भाव सुधारायचा असेल तर भाव सुधारायला पाहिजे, भाव के सुधारने बिना भाव नहीं सुधारता है, और भाव बाह्य वैभव से नहीं सुधरता है। भाव अपना जो सुधरता है वो अंतरंग चैतन्य प्राण के लक्ष्य से भाव सुधरता है। यदि भाव सुधारना हो तो अपने भाव सुधारना है। भाई तुझे सत्य जीवन जीना हो तो जीवत्व शक्ति जिसमें उछल रही है, उछल, ये याच्यामध्ये शक्तीमध्ये हे प्रकरण वारंवार येणार आहे काय, कि अनंत शक्तियों के लक्ष्य से जीव जब अपनी पर्याय के द्वारा त्रिकाली ध्रुव का लक्ष्य करता है, अनंत शक्तियों का लक्ष्य करता है, अनंत शक्तियों में से एक एक शक्ति का विचार करके उसका लक्ष्य करता है, तो वो अनंत शक्तियां उछलती है, उछलती उछलती असे शब्द वारंवार आले की उछलती है म्हणजे काय, बोललं का नाही? तर उछलतीचा असा अर्थ आहे जीवत्व शक्तीकडे लक्ष केला आणि जीवत्व शक्तीचं स्वरूप समजून घेतला, त्या जीवत्व शक्ती सोबत अशा अनंत शक्ती आहेत, तो अनंत शक्ती संपन्न तो मी आहे। जीवत्व शक्ती सोबत अनंत शक्ती आहेत आणि अनंत शक्ती सहित तो मी आहे, तो मी आहे, तो अनंत शक्तियों का रूप पर्याय में उछल जाता है। अनंत शक्ति का स्वरूप, अनंत शक्ति की शुद्धता पर्याय में व्यक्त होती है, पर्याय में व्यक्त होना उसका नाम उछलना, अनंत शक्ति पर्याय में व्यक्त होना उसका नाम उछलना, सम्यक दर्शन होना, सम्यक ज्ञान होना, सम्यक चरित्र होना, ये उसका उछलना है। लेकिन किसके लक्ष्य से? जीवत्व शक्ति सहित अनंत शक्तियों के लक्ष्य से। ज्ञान प्राण, दर्शन प्राण, आनंद प्राण, वीर प्राण, ऐसे अनंत प्राण चैतन्य प्राण है। जड़ प्राणों से मैं जीता हूं ऐसी मान्यता मिथ्या है, मिथ्या है। तीन लोक के नाथ भगवान परमेश्वर ने आत्मा का ऐसा स्वरूप बतलाया है, असं स्वरूप सांगितलेलं आहे। आत्मा में अनंत शक्तियां है, अनंत शक्तियां प्रत्येक द्रव्यामध्ये, पण आपल्याला आत्मा पाहायचा आहे म्हणून आता एक नवीन कन्सेप्ट म्हणजे जुनीच आहे पण कदाचित ऐकण्यामध्ये नवीन। बघा, आत्मा में अनंत शक्तियां है, एक शक्ति दूसरी शक्ति रूप नहीं है, एक शक्ति दूसरी शक्ति रूप नहीं है, मगर एक शक्ति का रूप अन्य अनंत शक्तियों में है। हे कळालं तर शक्ती उचलती है,
हे शक्ती आहे. ज्ञान वेगळं आहे, दर्शन वेगळं आहे, चारित्र्य वेगळं आहे. ज्ञान दर्शन नाही आहे, दर्शन ज्ञान नाही आहे. प्रत्येक गुण वेगळे आहे, प्रत्येक शक्ती वेगळ्या आहे. शक्ती प्रत्येक वेगळ्या, जीवत्व शक्ती वेगळी आहे, वीर शक्ती वेगळी आहे. अनंत शक्ती आहे. एक शक्ती दूसरी शक्ती रूप नहीं होती है. ज्ञान दर्शन होत नहीं, दर्शन ज्ञान होत नहीं, एक गुण. परंतु मगर एक शक्ति का रूप एक शब्द है रूप आणि एक शब्द है स्वरूप. एक रूप आणि एक स्वरूप. आम्ही रूप कुठं बघतो? आरसा. काय आपलं रूप बघायचं आहे काय? आरसा. कळलं नाही? ज्ञानी अपना रूप ज्ञान दर्पण में देखते हैं, अज्ञानी अपना रूप आईने में, बाह्य आईने में देखता है. ज्ञान दर्पण आहे ना, ज्ञानाला दर्पणाची उपमा दिलेली आहे. तर ज्ञान दर्पणामध्ये ज्ञानी आपलं रूप पाहतो, आपलं रूप म्हणजे आपलं स्वरूप पाहतो असं आहे. तर मगर एक शक्ति का रूप अन्य अनंत शक्तियों में है. जैसे कि आत्मा में अस्थि माने सत्ता एक गुण है, अस्तित्व गुण है. तो अस्थि गुण का रूप अनंत शक्तियों में है. अस्थि फक्त ज्ञानामध्येच आहे, चारित्र्यामध्येच आहे नाही. अस्तित्व गुण अनंत शक्तियों में है. अस्तित्व एक गुण, पर अस्तित्व का गुण अनंत गुणों में व्याप्त है. इसलिए चारित्र भी सत है, वीर भी सत है, अनंत गुण सत है. अनंत गुण का सतपना ये अस्तित्व गुण के रूप में है. ऐसे ज्ञान गुण है तो ज्ञान गुण का रूप अनंत गुणों में है. ज्ञान अनंत गुणों में जाता नहीं है. ज्ञान का रूप अनंत गुण में फैला हुआ है. सिर्फ एक गुण नहीं, हर एक गुण अनंत गुण में फैला हुआ है. ज्ञान गुण अनंत गुण में फैला है, चारित्र गुण अनंत गुण में फैला. तो अनंत गुण में फैलते समय टुकड़े टुकड़े हुए क्या? नहीं है, अखंड रह के उसका रूप फैलता है. जैसे सूरज है ना, सूरज एक है, लेकिन सूरज का प्रकाश हर घर में, हर गली में फैला है ना, फैला. तो हर गली में, हर देश में, हर घर में फैला है. तो हर वो प्रकाश, सूरज का प्रकाश सभी जगह फैला है, लेकिन सूरज एक ही है ना. वैसे ज्ञान गुण, चारित्र गुण एक ही है, लेकिन उसका रूप अनंत गुणों में फैला हुआ है. इसलिए द्रव्य की अखंडता टिकी हुई. समझले ना? म्हणून द्रव्याची अखंडता टिकून आहे. द्रव्य अखंड आहे, अखंड आहे, अखंड आहे. काय अखंड आहे म्हणजे यापैकी असा अखंड आहे तो. असंख्यात प्रदेश है, असंख्यात प्रदेश में अनंत गुण है, अनंत शक्तियां है, और अनंत शक्तियां अनंत गुणों का रूप सब में फैला हुआ है. इसलिए ज्ञान, आता इथं ज्ञान, इथं कानाजवळ ज्ञान गुण आहे की नाही, आणि पायाजवळ आहे की नाही. मग इथं टोचल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, पायाला टोचल्यानंतर लक्षात येतं, हाताला टोचल्यानंतर जाणीव होते की नाही. मग जर ज्ञान गुण सगळीकडे नसता, समजलं का नाही, तर ते लक्षात आलं नसतं ना, सगळीकडे फैला. हे शरीराचं एक स्थूल रूप उदाहरण आहे. जसं अनंत गुण जे आहेत, अनंत गुणांमध्ये शक्ती व्याप्त है, माने पसरलेली आहे. अस्थि सत्ता एक गुण है, इस अस्थि गुण का रूप अनंत शक्तियों में है. ज्ञान है, दर्शन है, वीर है. ऐसे ही अनंत गुणों में है पना अस्तित्व गुण का रूप है. वैसे ही अनंत शक्तियों का है. जीवत्व शक्ति कहकर आचार्य देव ने अपना सच्चा जीवन बताया है. इसलिए मैं द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय और इंद्रियों के विषय से मैं जीता हूं, ऐसा जो अज्ञानी मानता है, आचार्य ने या अपने भगवान की दिव्य ध्वनि की साक्ष्य देकर ये कह रहे हैं. क्या कह रहे हैं? द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय और इंद्रियों के विषयों को, इन सभी विषयों का लक्ष्य छोड़, उसका लक्ष्य छोड़, और एक ज्ञान स्वभावी भगवान आत्मा का अनुभव कर. और जिसमें जो इंद्रिया है और जो पर द्रव्य है, पर द्रव्य से भिन्न, इंद्रियों से भिन्न, ऐसा मैं एक शुद्ध त्रिकाली भगवान आत्मा हूं, ऐसे स्वीकार कर, श्रेष्ठ को स्वीकार कर, तब सेठ बन जाएगा. मैं सेठ हूं, मैं सेठ हूं, मैं सेठ हूं. सेठ कोणाला म्हणतात?
करोड़पति है, अरबोपति है, खरबोपति है, मैं सेठ हूं, लेकिन यदि उसको आत्मा का ज्ञान नहीं है तो आचार्य कह रहे वो भिखारी है, वो भिखारी है और आत्मा को स्वीकार रहा है। आत्मा के अनंत गुण जो है, आत्मा एक सर्वश्रेष्ठ तत्व है, उसको मैं स्वीकार रहा है, तो उस समय वो सेठ है, उस समय सेठ है। भले ही वो पैसे की अपेक्षा से भाई वह दरिद्र है, लेकिन उस समय वो सेठ है। समझ में आए ना? इसलिए उसका आत्मा तत्व श्रेष्ठ है, उसको तू स्वीकार। जीव की जीवत्व शक्ति अनंत शक्तियों में व्याप्त है, उसे शक्ति कहो, गुण कहो, स्वभाव कहो, भाव कहो, और एक जीवत्व भाव सर्व भावों में व्याप्त है। ऐसा व्यापक तत्व जीव मैं हूं, मैं एक हूं। अनादि से अज्ञानी जीव को निज शक्ति का भान न होने से ज्ञान नहीं किया, भान नहीं किया, इसलिए जीवत्व शक्ति उसकी पर्याय में व्याप्त नहीं हुई है, उसका अनुभव नहीं हुआ है। ध्यान रहे, ये शरीर आदि तेरे आत्मा के द्रव्य गुण पर्याय में भी नहीं है। आत्मा द्रव्य, अनंत गुण, अनंत गुणांचं परिणमन पर्याय। तो ये शरीर आहे, द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय, हे जड शरीर जे आहे वो आत्मा के द्रव्य गुण और पर्याय में भी व्याप्त नहीं है। आत्मा के द्रव्य गुण पर्याय में अनंत शक्तियां व्याप्त है, अनंत गुण व्याप्त है, उसको मैं स्वीकार नहीं कर रहा है, इतना मिथ्या ज्ञान है। उसको मैं स्वीकारा तो सम्यक ज्ञान है, बस इतना ही। इस प्रकार दृष्टिवंत के ये जीवत्व शक्ति, उसमें पुण्य पाप आदि विकार भी नहीं है, कर्म नहीं है, विकार नहीं है, और द्रव्य गुण में भी वो व्याप्त नहीं होते हैं। इस प्रकार अनंत गुणों का, अनंत गुण संपन्न ये जीव, ये जीवत्व शक्ति से अनंत शक्तियां उसका लक्ष्य करने से उसमें इस प्रकार वो जीवत्व शक्ति का परिणमन पर्याय में प्राप्त होता है, अनुभव में आता है। इस प्रकार क्रमवर्ती पर्याय और अक्रमवर्ती पर्यायों का पिंड मैं आत्मा हूं। क्रमवर्ती, अक्रमवर्ती, हे काल सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा जरा काय आपण राहिला असेल, कुठं जर शंका राहिली तर सांगतो। द्रव्य एक, द्रव्य में रहने वाले अनंत गुण, अनंत गुण और अनंत गुणों की प्रति समय क्रमवर्ती होने वाली पर्यायें। तो जो पर्याय है उत्पाद वे रूप वो क्रमवर्ती, और वो जिनकी पर्याय होती है, जो गुण है, अनंत गुण है, वो सहवर्ती। सहवर्ती को भी पर्याय कहते हैं और क्रमवर्ती को वो पर्याय। भेद पड़ता है उसका नाम पर्याय। अभेद में जब भेद होते हैं, अभेद में जो भेद करके कहते हैं, भेद पड़ता है, उसका नाम पर्याय। तो एक अभेद आत्मा, एक अभेद द्रव्य, उसमें भेद दो पड़ गए, एक गुणों का भेद और एक पर्यायों का भेद। एक गुणों का भेद, एक पर्यायों का भेद। तो गुण भेद, पर्याय, गुण भेद, पर्याय। पर्याय होती है क्रमवर्ती और गुण होते हैं सहवर्ती। तो गुण भी पर्याय है और एक उत्पाद वे भी पर्याय। दोनों में क्या फर्क है? एक क्रमवर्ती पर्याय है और ये सहवर्ती पर्याय, सहभावी पर्याय है, और एक क्रमभावी पर्याय है। क्रमभावी में उत्पाद वे ऐसा क्रम होता है, सहभावी में उत्पाद वे ऐसा क्रम नहीं होता है। ज्ञान, दर्शन, चारित्र आदि अनेक गुण एक साथ रहते हैं, सहभू एक साथ रहते हैं, सहवर्ती, सहभावी, उसका नाम सहभावी, और उनका जो क्रमशर परिणमन है उत्पाद वे रूप, उसको बोलते हैं क्रमवर्ती। ऐसे क्रमवर्ती पर्याय और सहवर्ती पर्यायों का अखंड पिंड एक द्रव्य, द्रव्य एक है, सहभावी पर्याय अनंत है, क्रमवर्ती पर्याय भी अनंत है, अनंत अनंत है। और अनंत गुणों का, अनंत शक्तियों का, अनंत पर्यायों का पिंड, एक अखंड पिंड, वो आत्मा है, द्रव्य है। और अखंड पिंड आत्मा जो है, चैतन्य पिंड, ज्ञानानंद स्वभावी भगवान आत्मा, वो अनंत गुणों का, अनंत शक्तियों का संग्रहालय है।
अनंत गुणों का गोडाउन है, डॉक्टर साहब बोलते अनंत गुणों का गोडाउन, अनंत शक्तियों का संग्रह। गोडाउन म्हटल्यानंतर आपल्याला काय वाटतं? हे हमारा बहुत बड़ा गोडाउन है, बहुत बड़ा गोडाउन। अरे गोडाउन शब्द काय सांगतो बघा, गो डाउन, डाउन म्हणजे अंतर, अंदर में जा, गो डाउन, गोडाउन मिलेगा। अंतर स्वभाव का अनुभव कर, वह अनंत गुणों का गोडाउन है, अनंत शक्तियों का संग्रहालय है। तू एक नहीं, अनंत गुणों का स्वामी है, पिंड है। इस प्रकार क्रमवर्ती अक्रमवर्ती गुणों का पिंड आत्मा मैं हूं, उसकी अंतर्दृष्टि करने से सम्यक ज्ञान सम्यक चारित्र होती है। इस प्रकार जीवत्व शक्ति के परिणमन से और जीवत्व शक्ति के ज्ञान से हमें सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र होता है। ऐसी शक्तियां अनंत शक्तियां हैं और अनंत शक्तियों का स्वरूप यदि जानना चाहे तो अनंत काल लगेगा, क्योंकि अनंत को अनंत शब्दों से नहीं गिन सकते। समझ में आएगा? नंतर शेवटी आता बरंचसं आहे यामध्ये, पण तरी पॉईंट मी वाचा लागले, त्यातले महत्वाचे पॉईंट वाचा लागले। हां, तर यामध्ये जीवत्व शक्तीचं वर्णन आल्यानंतर मग आता प्रश्न केलेला आहे, प्रवचन सार में राग का कर्ता ज्ञानी है ऐसा क्यों कहा? आता राग भिन्न आहे, राग का कर्ता ज्यामध्ये प्रवचन सार ने सांगितले ना, तो आप यहाँ क्यों कह रहे हैं उसका कर्ता नहीं, मैं ज्ञान स्वभाव का करता हूं लेकिन मैं परद्रव्य का करता नहीं। तो समाधान, प्रवचन सार में ज्ञान प्रदान शैली से कथन है और समय सार में दृष्टि प्रदान शैली से कथन है। दृष्टि प्रदान शैली में आत्मा राग का कर्ता नहीं है होते हुए भी, और ज्ञान प्रदान शैली में आत्मा राग का करता है ऐसा कहा जाता है, क्योंकि यह परिणमति स करता, जो परिणमन करता है वो करता। ज्ञान प्रदान शैली में परिणमन की अपेक्षा से आत्मा राग का करता है ऐसा कहा जाता है और अध्यात्म में उसे एक नए स्वीकार भी करता है। लेकिन दृष्टि प्रदान शैली में परम शुद्ध निश्चय नय का विषय ही मुख्य रहता है। काय सांगितलं? दृष्टि प्रदान शैली में परम शुद्ध निश्चय नय का विषय ही मुख्य रहता है, बाकी नयों का विषय वहां गौण और मौन। गौण रहो, बोलो मत, है क्या नहीं है, गौण रहो, मौन रहो, उसके बारे में नहीं है, अस्थि है, सत्ता है, लेकिन उसके लक्ष्य से राग निर्माण होता है। लक्ष्य से, किसके लक्ष्य से? किसके लक्ष्य से? एक सांगितलं नहीं? हाँ, शरीर के लक्ष्य से राग, परद्रव्य के लक्ष्य से राग निर्माण होता है, शरीर के लक्ष्य से राग निर्माण होता है, इंद्रियों के लक्ष्य से राग निर्माण होता है। ये नंतर मोह राग द्वेष के लक्ष्य से राग निर्माण होता है, 148 कर्मों के लक्ष्य से राग निर्माण होता है। ये तो ठीक। पुण्य पाप के लक्ष्य से राग निर्माण होता है, पुण्य के लक्ष्य से भी राग निर्माण होता है, यहां तक ठीक। अब आगे सम्यक दर्शन ज्ञान चारित्र के लक्ष्य से भी राग निर्माण होता है, उसके भी आगे केवल ज्ञान के लक्ष्य से भी राग निर्माण होता है। केवल ज्ञान के लक्ष्य से, लक्ष्य केवल ज्ञान का नहीं, लक्ष्य तो मैं त्रिकाली, मैं के लक्ष्य से, त्रिकाली ध्रुव के लक्ष्य से वितरागता उत्पन्न होती है। इसलिए कोई भी पर्याय हो, पर्याय के लक्ष्य से राग निर्माण होता है। ठीक है, शास्त्र में उपादेय हे कहते समय उसका वर्गीकरण किया है। राग हे है, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र एक देश उपादेय है, केवल ज्ञान पूर्ण उपादेय है प्रकट करने के लिए। ये संवर निर्जरा मोक्ष प्रकट करने के लिए उपादेय है, आश्रय करने के लिए भी उपादेय नहीं है। इसलिए आश्रय की अपेक्षा से भी वो है, क्योंकि केवल ज्ञान की पर्याय भी एक समय की पर्याय है, सम्यक दर्शन ज्ञान की पर्याय भी एक समय की पर्याय है। पर्याय में उत्पन्न होते, उत्पाद वे में उत्पन्न होने वाली वो पर्याय है, पर्याय के लक्ष्य पर्याय उत्पन्न राग निर्माण होता है।
चाहे शुद्ध पर्याय हो चाहे अशुद्ध पर्याय हो, उसके लक्ष्य से राग की उत्पत्ति होती है। भले भले राग हो, भले सम्यक दर्शन हो, शुद्ध पर्याय हो, अशुद्ध पर्याय हो, विकारी पर्याय हो, कोई भी हो, किसी भी पर्याय के लक्ष्य से जीव को राग निर्माण होता है। और ये राग आग दहे सदा नित समामृत से ये चिर भजे विषय कशा, अब तो त्याग पद निज पद बेईये। एक एक शब्दामध्ये मोठा अर्थ आहे त्यात, म्हटलं का नाही? दौलतरावजी फार सम्यक दृष्टी जीव, हे अशा प्रकारे कथन सगळं आलेलं आहे। तर अशा प्रकारे जीवत्व शक्तीचं आपण वर्णन या ठिकाणी बघितलं आणि जीवत्व शक्तीच्या या परिणामाद्वारा आपणा सर्वांना जीवत्व शक्तीचं ज्ञान होऊ दे आणि होऊन आपल्याला मोक्ष मार्ग मोक्ष प्राप्त होऊ दे।